तर रेल मिनिट मराठीच्या नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. आय होप की तुम्ही पहिला भाग बघितला असेल आणि मागच्या भागात मी विचारलं होतं ते म्हणजे पुणे स्टेशनला ए आणि बी अशा दोन्हीकडच्या गाड्या एकाच वेळेला येत असतात, तर ती गाडी कुठली? तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे मुंबई होसपेट आणि होसपेट मुंबई ह्याचं रात्रीचं 1 वाजताचं टायमिंग आहे. म्हणजे 1:05 अरायवल आहे आणि 1:10 डिपार्चर आहे. तर या दोन्ही गाड्या ऑन पेपर तरी तिकडे एकत्र भेटतात असं आपण म्हणू शकतो. दुसरी कुठली गाडी असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर आता या वेळचे काही अपडेट्स आहेत ते बघूया. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल ही आपल्याला चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून येत असते आणि आपल्याला जी लोकल तयार होऊन येते ती 12 डब्यांची असते. आपल्याला माहितीच आहे मुंबईत 15 डब्याची लोकल चालवली जाते काही ठिकाणी आणि त्याच्यामुळे जेव्हा ही 12 डब्याची लोकल येते तेव्हा ती अजून त्याला 3 डबे अटॅच करून मुंबईत ती 15 डब्याची लोकल केली जाते. त्यामुळे हे थोडंसं एक डोकेदुखी मुंबई डिव्हिजनला होती. पण आता आनंदाची गोष्ट म्हणजे इंटिग्रल कोच फॅक्टरीने डायरेक्टली 15 डब्याची EMU आपल्याला पाठवलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे असं काही ॲडजस्टमेंट करावी लागणार नाही आहे. त्याच्यानंतर कोकण कन्या आणि मांडवी या दोघांचं रेक शेअरिंग आहे. या दोन्ही एक्सप्रेस कोकणात जात असतात आणि त्याला एक 3 टायर इकॉनॉमीचा परमनंटली कोच जोडण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी वेटिंग लिस्ट कमी होण्यास मदत होणार आहे. अगदी काल परवाचीच गोष्ट ते म्हणजे सध्या आपल्याकडे श्रीनगर ते कटरा अशी वंदे भारत आहे आणि ती पुढे एक्सटेंड करायचा प्लॅन रेल्वेकडून आला होता. म्हणजे श्रीनगर ते जम्मू हे जे अंतर आहे ते साधारण 4 तास 50 मिनिटात कव्हर होईल असं टाईम टेबल करण्यात आलं होतं. पण त्याच्यानंतर काही इश्यूजमुळे सध्या ते होल्डवर ठेवण्यात आले. त्यामुळे श्रीनगर ते जम्मू अशी जी थेट सेवा उपलब्ध होणार होती ती सध्या तरी आपल्याला होल्डवर असताना दिसते. त्याच्यासोबतच बेंगलोर टू गोवा अशी यशवंतपूर ते मडगाव वंदे भारत चालू करायचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आलेला आहे किंवा त्यांचा अभ्यास सध्या चालू आहे. आणि ही जी वंदे भारत आहे ती शिराडी घाटातून म्हणजे मंगलोर मार्गे आपल्या इकडे खाली कोस्टल रिजनला येऊन पुढे जाणार आहे. त्याच्यासाठी काही रिक्वायरमेंट आहेत ते म्हणजे यशवंतपूर हासनचा जो स्ट्रेच आहे तिथे आपल्याला 130 किलोमीटरचा क्लिअरन्स हवा आहे रेल्वेकडून, अर्थात तो दिला जाईल अशी अपेक्षा आहे. तरी हा वळणावळणाचा असल्यामुळे कितपत होईल हे त्याच्याबद्दल थोडी शंकाच आहे. त्याच्यानंतर घाटातला जो स्पीड आहे तो नॉर्मल एक्सप्रेसचा किंवा गुड्सचा आहे तो 30 kmph एवढाच आहे. तर तो वंदे भारतला 40चा करण्याचा प्रस्ताव सध्या आलेला आहे. पण अर्थात त्याच्यासाठी बऱ्याच ट्रायल्स घेणं आवश्यक आहे. घाटात आपल्याला लागतं ते म्हणजे इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम AEB फिटेड हे रेक जे आहेत ते आपल्याला लागणार आहेत. कारण इमर्जन्सी परिस्थिती आल्यानंतर ॲटोमॅटिक तिकडे ब्रेक लागणं आवश्यक आहे. तर हे सुद्धा आपल्याला लागणार आहे. आणि यशवंतपूर मडगाव हा जो स्ट्रेच आहे तो साधारण 13 तासाचा आहे. अर्थात हा रोड जर्नी आणि हा एक वादाचाच मुद्दा आहे की कितीचा वेळ वाचणार आहे, पण कम्फर्ट अर्थात असेल. तर 13 तासाची जर्नी आहे त्यामुळे सकाळी निघून संध्याकाळी आपण गोव्याला पोचू शकतो असं दिसतंय. तर त्याच्यामुळे एकाच दिवसात वंदे भारतला करणं शक्य नाही आहे. त्यामुळे इथे आपल्याला 2 रेक लागणार आहेत. तर हे सध्या अजून तरी त्यांच्या प्रस्ताव आलेला आहे, त्याच्या पुढे आपण बघूया की काय होतंय. तर हे होते क्विक अपडेट. आत्ताचा एपिसोड थोडासा मोठा झाला आहे पण काही हरकत नाही. जाता आता परत एक कोडं. आपल्याकडे एक सिटी आहे, त्या शहरात एक लोकोशेडसुद्धा आहे आणि त्याचं एक एअरपोर्टसुद्धा आहे. एअरपोर्टला आपल्याकडे वेगवेगळे कोड असतात IIT किंवा इंटरनॅशनल लेवलनुसार. तर त्या लोकोशेडचा किंवा त्या स्टेशनचा कोड आणि त्या एअरपोर्टचा कोड हा सेमच आहे. तर ती सिटी कुठली? तर हा होता आजचा एपिसोड. कसा वाटला नक्की कमेंट करा, उत्तर द्या आणि अर्थात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन भागात.